UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्त्वाची भूमिका पार पाडणार, मुख्यमंत्री पदाचा दावा कोणी सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढल्यानं महायुतीच्या 183 ते 200 जागा येतील, संजय गायकवाडांचं विधान। अजित पवार गटाची 25 जणांची यादी कुठून येते हे माहीत नाही, तिकीट वाटपाच्या जागासंदर्भातील चर्चा सुरू, तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक तिकीट वाटप होईल, उदय सामंतांची माहिती। आनंदाश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ, केदार दिघेंकडून ट्विट, दिघे साहेबांच्या फोटोसमोर असं होणं दुर्दैवी, केदार दिघेंचं शिंदे गटांवर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची, नरेश मस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचाही माहिती। ठाण्याच्या आनंद आश्रमातील शिंदे गटाच्या कृतीनंतर पवार गटाने दिघेंच्या शक्तीस्थळावर जाऊन माफी मागितली, आनंद दिघेंची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली, सुहास देसाईंची प्रतिक्रिया। केंद्र सरकार 90 दिवस हमी भावानं सोयाबीन खरेदी करणार, खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय, धनंजय मुंडेंची माहिती। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना फायदा होणार, कांद्यावरील $550 निर्यात मूल्यही रद्द, केंद्र सरकारचे आभार, फडणवीसांची प्रतिक्रिया। पंढरपुरातील धनगर उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा, 3 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज उपोषणकर्त्यांना भेटणार, धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी। भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा आज मुंबई दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा, पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीत आज काँग्रेसची बैठक, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार, जागा वाटपासह इतर मुद्द्यांवर चर्चा करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर, मोदींची सभा होणार, शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार। दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू, 8 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाच्या महेश सावंतांच्या शिवाजी पार्कच्या मैदानासाठी पालिकेकडे अर्ज, सावंत आणखी एक स्मरणपत्र पाठवणार। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द, कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांची लॉटरी, 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवीत। आजपासून बँका 5 दिवस बंद, शनिवार रविवार नंतर ओणम, ईद ए मिलाद, इंद्रजत्रा आणि श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त बँकांना सुट्ट्या। जळगावच्या पारोळीतील शाळेच्या 113 मुलांना विषबाधा, गणपती विसर्जनानिमित्तच्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर मुलांना त्रास। अतिवृष्टीने गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान, 4 नागरिक, 48 जनावरांसह पोल्ट्री फार्ममधील 3000 कोंबड्यांचा मृत्यू। सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरात 4400 रुपयांची वाढ, सोन्याचे भाव प्रतितोळा 73,900 रुपये तर चांदी 87,000 प्रति किलो। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।